हो शंकरा, जय महाकाल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आता आम्ही निघालेलो आहे ट्रेकिंगला, भीमाशंकरच्या ट्रेकिंगला चाललेलो आहे. आणि हा आमचं मंदिर आहे. भीमाशंकरच्या ट्रेकला निघालेलो आहे. सकाळी वाजलेले आहेत 5 वाजलेले आहेत आणि भीमाशंकरच्या ट्रॅकला निघालेलो आहे. सगळ्यांना टाईम दिलेला 4 वाजता जा. 4 वाजता सगळे रेडी आहेत. आता निघालो आम्ही भीमाशंकरच्या ट्रॅकला जायला. कोणी फोन उचलतं, कोणी फोन उचलत नाही. आता बघूया किती जण रेडी आहेत जायला. सगळेजण नाक्यावर थांबलेले आहेत. आमचा गावचा रस्ता आहे, भीमाशंकरला चाललेले आहेत सगळेजण. आता दिवा स्टेशनला हे सगळे वेट करतात पोरं आमची. आणि बाकीचे जे 2 येड झवे आहेत ते आली नाही. चुतिया पोरं ती सगळी पोरं इथे 4 वाजता आले स्टेशनला. बाकीचे पोरं निघून गेली कर्जतला. आता बाकी दोघांसाठी थांबले, कधी येतील काय माहिती नाही. हा आहे दिवा स्टेशन आणि इकडनं आम्ही जाणार आहे ट्रेक करत भीमाशंकर. तीच आहे ती येड झवा. हा आहे पहिला एक नंबरचा येड झवा आणि हा सेकंड नंबरचा येड झवा. यांच्यासाठी थांबलेलो. बाकी ग्रुपचा बच्चू कडू आहे. बच्चू कडू चुत्या माणूस आहे आणि हो त्याच्याबरोबर कोणाला तरी घेऊन आलेला आहे. तो आमची ट्रॅव्हल स्टार्ट झालेली आहे. आम्ही डोंबिवलीवरनं ट्रॅव्हल स्टार्ट केलेली आहे. आता इकडनं आम्ही ट्रेक करणार आहे, भीमाशंकर ट्रेक करणार आहे. भीमाशंकर ट्रेकसाठी दरवर्षी आम्ही 10 ते 12 मुलं असतो. यावर्षी आम्ही 20 जण झालेलो आहेत भीमाशंकरसाठी. सो बघूया आता आमची ट्रेक कशी होते. वांगणी स्टेशनपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. आता वांगणीनंतर नेक्स्ट स्टेशन आहे शेलू, मग नेरळ. मग नेरळवरनं ऑटो करून मग पुढचा प्रवास स्टार्ट करणार आहे. नेरळला आता आम्ही उतरलेलो आहे आणि बाकीचे आमचे सवंगडी पुढे थांबले आहेत. ते वेटिंग करत आहेत. बघू किती जण आहेत आता तिथे. आता आम्ही तर इथे ऑलरेडी आहेत 6 जण. तर आम्ही इथे होतो. आता पुढे किती जण आहेत ते माहिती नाही. पुढची पण माणसं मोजतो आणि सांगतो किती जण आहेत ते. ही वाट बघतात गँग इथे. आमच्या अगोदर निघालेले ते लवकरची गाडी पकडलेली द्यावी. जवळजवळ 7ची गाडी पकडली. कशा असतात इकडे. हा भीमाशंकरचा ग्रुप आहे आणि चाललेला भीमाशंकरला. काय बोलायचं आहे का भीमाशंकरच्या नावाने? काय काहीच नाही बोलायचं आहे. आमची यात्रा सुरू झालेली आहे. आता ऑटोने आम्ही चाललेलो आहे खांडसच्या दिशेने. खांडसच्या दिशेने आता जाताना रिक्षा आमच्या बुकिंग असतात ऑलरेडी दरवर्षी. पण त्यांनी यावर्षी टांग दिली आम्हाला. आता त्याला पुढं आम्ही नंतर फोन करून जरा टायमान. मस्त लागतं बघ अशी. भीमाशंकरला खांडसला उतरून आता इथून खांडसवरनं पायी मार्ग आहे. पायी जवळजवळ 6 ते 7 घंट्याचा रस्ता आहे. सो आता इथून ट्रेक आमची स्टार्ट होणार आहे. छान असा ओढा आहे पण ओढ्याला पाणी कमी आहे. मला तरी वाटतं असं पाऊस नाही आहे वरती. पावसाचं प्रमाण कमी आहे. नाहीतर इथं हा पूर्ण पट्टा भरलेला असतो पाण्यामध्ये. आता सध्या पाणी कमी असल्या कारणाने आज ट्रेक करायला पण जरा हे होईल. शंकरची ट्रॅक सुरू होत आहे आणि मी सगळी दातिवलीची सगळी टीम ही सगळे आलेले आहे. गेल्या वर्षी 10 ते 12 पोरं होती पण यावर्षी पोरं वाढलेली आहेत. जवळजवळ 15 ते 16 पोरं झालेली आहेत दातिवली गावातली. आणि ही सगळी दातिवली गावातली गँग चाललेली आहे भीमाशंकरला ट्रेक करत. भीमाशंकरला चाललेली आहेत ही सगळी बघा. जय भोले भंडारी, जय महाकाल. सो आता हा रस्ता ट्रेकिंगचा चालू झालेला आहे. भीमाशंकरचा ट्रेक रस्ता चालू झालेला आहे आणि इकडनं भीमाशंकरला ट्रेक करत जावं लागतं. जवळ 6 ते 7 घंटे लागतात भीमाशंकरला ट्रेक करण्यासाठी. सो हा असा रस्ता आहे इकडचा भीमाशंकरचा. काय येऊ दाखवतो बघा ना तो. येऊ
गणपती मंदिराच्या इथनं आता आमची यात्रा सुरू झालेली आहे पुढे, आणि आता आम्ही जात आहे पुढच्या दिशेने. सगळी पोरं निघालेली आहेत पुढच्या दिशेने जाण्यासाठी. दमल्यात पोरं दमून इथे आसरा विसावा घेत आहेत पाण्याच्या खाली. सगळेजण विसाव्यावर बसलेली आहेत, इकडे बसलेली आहेत, अर्धे इकडे उभे राहिलेले आहेत. हा पडाव असतो आमचा जेवणाचा, आणि इथं आम्ही जेवत असतो सगळेजण मिळून. ए जा ना सगळी, इथे सगळी दातेली गावाची सगळी मंडळी. जंगलातला सपाट रस्ता चालू झालेला आहे, चढण वगैरे चढलेलो आहे, आणि आज सपाट रस्त्यामध्ये जरा बरं वाटतंय चालायला पण. खूप छान जंगल, घनदाट अरण्य आहे, भीमाशंकरचं अरण्य. श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये पोचलेलो आहे, पोचलो भीमाशंकरला. लोक बघा, क्लायमेट किती भारी आहे बघा, मस्त असं क्लायमेट आहे. वाजलेले आहेत 4 o'clock. 4 o'clock मध्ये इकडे वातावरण बघा. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला गर्दी बघा. जय भोलेनाथ, जय भोले भंडारी, बम बम भोले. परतीच्या मार्गावर लागलेलं आहे. परतीच्या मार्गावर लागताना इकडे बोर्ड लावलेले आहे, पळसदरी, गणेश घाट, खांड्यास, कर्जत, इकडनं सगळी चढतात. आणि हा परतीचा मार्ग इकडे आहे. सगळी मुलं रेडी आहेत, सज्ज आहेत उतरण्याच्या तयारीमध्ये.